तर बाबा मग महापुरुष आणि स्थितप्रज्ञ ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत? एकच. ओळखायचं ज्ञानी भक्त, ज्ञानी, आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, स्थितप्रज्ञ या सर्वांचा अर्थ महामानव, महापुरुष, सगळ्या शब्दांचा अर्थ एकच. अच्छा. मग जसं स्थितप्रज्ञ हे गुणवाचक वाटलं मला, मग त्याचं हे ओळखावं कसं? किंवा तुम्ही आता जी लोक आम्ही आहोत युट्यूबवर बघतो, मग भरपूर एक माणूस आला, मग तो स्थितप्रज्ञ आहे की नाही हे ओळखायचं कसं? आता स्थितप्रज्ञाचे शास्त्रामध्ये आता चांगलं लक्षात घ्या, म्हणजे याचं खरं उत्तर सांगतो त्याचं, जे नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलेले. तर त्याच्यामध्ये असं आहे की शास्त्रामध्ये खूप लक्षणं दिलेली आहे. तर एवढी जर लक्षणं जर म्हणलं ना, तर एखाद्या पुरुषाच्या ठिकाणी कुठे दिसतात, कुठं दिसून येत नाही. मग जर एक वर्षाच्या ठिकाणी एखादं नाही दिसलं म्हणजे तो स्थितप्रज्ञ नाही आपण म्हणणार, आणि सगळी लक्षणं दिसली तरच त्याला स्थितप्रज्ञ म्हणणार. आणि मग आपण ही त्याची परीक्षा करायला गेलो, समजा हा स्थितप्रज्ञ आहे की नाही, आणि हा स्थितप्रज्ञ असला तर आपण त्याला शरणागत होऊ, आणि जर नसला तर आपण लवकरच याचा त्याग करू, दुसरा स्थितप्रज्ञ शोधू. आहे की नाही? असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. पण याविषयी शास्त्रीय विचार नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की शास्त्रामध्ये जी वर्णन केली ही लक्षणांची, ही तो स्थितप्रज्ञ आपण ओळखावा आणि त्याची परीक्षा करण्यासाठी जावं. वास्तविक काय हरकत नाही, कारण शास्त्राने सांगितलेली आहेत. परंतु शास्त्राने जी लक्षणं सांगितली ती लक्षणाची सगळं गोळाबेरीज जर आपण केली आणि हा साधू आहे की नाही असं पाहायला गेलो तर साधू आपल्याला कधीच ओळखणार नाही. त्याच्यासाठी नाथ महाराजांनी स्पष्ट एक ओवी लिहिली, मी आज सांगितलेल्या लक्षणाची पोथी घेऊन हिंदीनला त्रिजगती, मुक्ताची आत्मस्थिती कवनाप्रती लक्षणा. मुक्त कळणार नाही, कारण मुक्त काय आपली जाहिरात करत नसतो, तो आपल्या स्वरूप महिमेत असतो. उलट तो ते काय करत असतो की जगे आवडण्याची करावी, संबंधी सोय न धरावी. त्याला एकट्याला आपला आनंद भोगत असतो. उलट लोकांनी स्तुती करू नये, लोकांच्यात येऊ नये, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणू नये. तो चातुर्य लपवी, आपलं चातुर्य लपून ठेवतो. महत्व हरवी, आपलं महत्व लोकांच्यात प्रगट होऊ देत नाही. आणि पिसेपण मिरवी आवडीने, आपण वेडा असल्यासारखा तो राहू शकतो. एखाद्या उन्मत्त पुरुषाप्रमाणे किंवा व्यसनी पुरुषाप्रमाणे, त्याला काय म्हणतो आपण, मदोन्मत्त पुरुषाप्रमाणे, लहान बालाप्रमाणे राहत असतो. त्यामुळे नाम म्हणणार नाही. मग शास्त्राने एवढी लक्षणं सांगितली तरी कशाला, असा प्रश्न येतो. तर त्यांनी सांगितलं की ही तुम्हाला तसा पुरुष पाहिजे ना, तर त्या पुरुषाची जी लक्षणं आहे, लक्षणं म्हणजे त्याच्या ठिकाणी सहजच असतात. ज्ञान झालं म्हणजे त्याच्या ठिकाणी लक्षणं, आद्वेष्टा, कोणाचा द्वेष करू नये, सगळ्यांच्याशी मैत्री भावाने राहावं, अंतःकरणात करुणा असावी, हे जी लक्षणं त्याची वर्णन केलेली आहे ज्ञानी पुरुषाची. तर ही लक्षणं त्याच्या ठिकाणी जी आहेत, ही लक्षणं त्याच्या ठिकाणी सहज आलेली असतात. आत्मज्ञानाचं ते वैभव आहे की आत्मज्ञान झालं की लक्षणं त्याच्या ठिकाणी येतात. निर्माण मोहा, त्याला कोणाच्या विषयी मान अपमानामध्ये तो समान राहू शकतो, सुखदुःखात समान राहू शकतो, ही स्थिती आहे. मग ही लक्षणं लिहिली तर ती ओळखण्यासाठी नाही, तर ती कशासाठी लिहिली की तुम्हाला त्या लक्षणांची तुमच्या अंगावर घ्या. तुम्ही दुसऱ्या, आता तुम्हाला हे करताना प्रयत्न करावे लागतील, पण साधूंची जी लक्षणं असतात ती आपली साधनं असतात. सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनानी भवन्ति. सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात. म्हणून आपण ती लक्षणं अंगावर घ्यायची, याच्यासाठी ती सांगितलेली आहे, दुसऱ्यासाठी नाही. त्यासाठी आता इथं जास्त ग्राम्य भाषेत आहे, पण थोडक्यात सांगतो की ते स्वामी महाराजांच्याकडं ते एक ओट्यावर त्यांच्या मित्राबरोबर बसले होते, आणि ते सुया बिबी विकणारे ते स्त्रिया नसतात का वर डोक्यावर घेऊन विकतात, तर ते स्त्रिया एक बाई आली, ते ओट्यावर बसले होते, त्यांचा एक मित्र होता, आणि ते म्हणे की सुया घ्या, बिबी घ्या. पण आता हे काय घेणार पुरुष माणसं, म्हणून ते बसलं. तिनं नंतर जवळ आली आणि तिने एक कांडी काढली, आणि ती कांडी ही घ्या म्हणे, 1 रुपयाला ही कांडी आहे. तर ते म्हणले का ही कांडी कशासाठी, आम्हाला काय करायचं त्याचं. तिने म्हटलं ही वशीकरण करणारी कांडी. म्हणजे जर आपण एखाद्याला स्पर्श केला त्या कांडीचा, तुम्हाला म्हटलं की तुम्ही बसा का बसणार, उठा की उठणार, असा याचा प्रभाव आहे. म्हणजे याला वशीकरण कांडी म्हणून.
मग त्यांनी घेतली ती हातात आणि घेतली आणि पुन्हा ते गप्पा मारायला लागले. तेव्हा त्या बाईनं विचारलं, ते कांडी द्या परत म्हणे, नाहीतर 1 रुपया द्या. तर ते म्हणे थांब थोडं म्हणे, आणि त्यांनी ती कांडी तिलाच लावायला लागले. तर ती म्हणे मेला मलाच कांडी लावतो म्हणे. तसं ही शास्त्राने जी लक्षणं सांगितलेली आहे ती दुसऱ्याला कांडी लावण्यासाठी नाही का, हा साधू आहे का काय, हे आपल्यासाठी असं नाथ महाराजांनी लिहिलं. म्हणजे ती लक्षणं आपण अंगीकारली की जो समोर येईल तो साधूच. हा, तर आपण जेव्हा आपल्या अंगावर घेतो त्या दृष्टीने सगळेच साधू होतात, पण आपल्याला सुरुवातीला त्याच्यात श्रम होतात, कारण ती आपली साधन आहे आणि ती प्रयत्नपूर्वक करत असतो. आणि साधूच्या ठिकाणी ती सहज असतात. म्हणून साधकांनी काय करायचं, प्रयत्नपूर्वक ती साधनं घ्यावीत. म्हणून त्यांनी द्वेष करू नये, लोभ ठेवू नये, काम नसावा, क्रोध नसावा, ईश्वर भक्ती असावी, वैराग्य असावं, ही एक अंतःकरणात घ्यायची.